Hello everyone, my name is Vaishali Pulari. Welcome back to our channel P Vaishali's Mathematics Classes. इथे आपण प्रॅक्टिस सेट 1.2 हे शिकत आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 1 सॉल्व्ह केलं होतं आणि क्वेश्चन नंबर 2 मधील क्वेश्चन नंबर 1 हे ग्राफ पेपरवर सुद्धा आपण सॉल्व्ह करून एक्स आणि वाय च्या व्हॅल्यूज काढल्या होत्या. आता याही वेळेस आपल्याला हीच मेथड यूज करून याही क्वेश्चन आपल्याला कम्प्लीट करायचे. चला तर मग अगोदर टेबल करूयात. x plus y is equals to 5. This is our first equation. आता याचे टेबल काढूयात. x y x कॉमा y. इथे आपण 4 व्हॅल्यूज घेणार आहोत, x चे आणि y चे सुद्धा. जर इथे x 0 असेल तर x plus y is equals to 5. x च्या ठिकाणी 0 पुट करा, y is equals to 5. 0 plus y, y equal to 5. 0 असेल तर y ची व्हॅल्यू 5 येणार आहे. कोऑर्डिनेट्स असेल 0,5. नेक्स्ट x plus y is equals to 5. आता y is equal to जर 0 असेल तर इथे पुट करा 0. x plus 0 is equals to 5. x plus 0, x equals to 5. y 0 आणि हा 5. नेक्स्ट टेक x is equals to -2. इथे हे जे व्हॅल्यूज पुट करताना असं काही कंपल्शन नाहीये की मी जे व्हॅल्यूज वापरतेय तुम्ही सुद्धा हेच व्हॅल्यूज वापरावं, असं काही नाहीये. यू कॅन टेक युअर ओन व्हॅल्यूज. तुम्ही तुमचे स्वतःचे दुसरेही व्हॅल्यूज घेऊ शकता आणि त्याला ग्राफ पेपरवर प्लॉट करून एक्स आणि वाय चे व्हॅल्यूज काढू शकता. x plus y is equals to 5. आता x च्या ठिकाणी आपल्याला -2 पुट करायचे. प्लस y is equals to 5. y is equal to हा 5, हा -2 इकडे आला तर +2. 5 plus 2 it is the 7. y ची व्हॅल्यू 7 आणि x ची व्हॅल्यू आहे -2. -2,7 आणि इथले कोऑर्डिनेट्स काय आहेत? 5,0. नेक्स्ट आता इथे आपण x ची व्हॅल्यू 8 पुट करूयात. x plus y is equals to 5 हा गिवन इक्वेशन आहे. x च्या ठिकाणी आपल्याला 8 पुट करायचं आहे. 8 plus y is equals to 5. हा प्लस 8 आहे y सोबत, त्या साईडला गेल्यावर मायनस होईल. y is equals to 5 minus 8 which is equals to -3. x is equals to 8 असेल तर y is equals to -3. 8, -3 हे आपले कोऑर्डिनेट्स आहेत. आता फर्स्ट इक्वेशनचे कोऑर्डिनेट्स आपले रेडी आहेत. आता आपण सेकंड इक्वेशनचे कोऑर्डिनेट्स पाहणार आहोत. इक्वेशन नंबर 2 x minus y equals to 3. यासाठी आपल्याला अगोदर चार्ट प्रिपेअर करायचा आहे. आय मीन टेबल. x y, here is x comma y. We are going to take 4 values. 4 values घेणार आहोत आपण. अगोदर x 0 पुट करा. x minus y equals to 3 हा आपला इक्वेशन आहे. x च्या ठिकाणी आपल्याला अगोदर 0 पुट करायचं आहे. 0 minus y equals to 3. Minus y equal to 3. 0 minus y is the minus y. So we will get y value as the -3. 0 -3 0, -3. नेक्स्ट आता y च्या ठिकाणी 0 पुट करा. पुट y is equals to 0. आता y ठिकाणी 0 असेल तर x minus y equals to 3. आता y च्या ठिकाणी आपल्याला काय पुट करायचे? 0 पुट करायचे. x minus 0 is equals to 3. x minus 0 is the x. x ची व्हॅल्यू किती यायला पाहिजे? 3. Here is 3, 0. आता इथे आपण x च्या ठिकाणी -4 पुट करूयात. पुट x is equals to -4. आता हा x च्या ठिकाणी -4 पुट करणार आहोत. -y equals to 3. -y equal to हा -4 तिकडे गेला तर +4 होईल.
3 plus 4. Here addition will be the 7. Minus y is equals to 7. So therefore y will be minus 7. Minus 4 and minus 7. Minus 4 comma minus 7. Next, the last value that we are going to take for the x is the 5. आता x minus y equals to 3. इथे आपल्याला x च्या ठिकाणी 5 पुट करायचे. Minus y equals to 3. हा मायनस वाय इकडे गेला तर प्लस 5 होईल आणि हा प्लस 3 इकडे आला तर मायनस 3. 5 minus 3 equals to y. अशा प्रकारे y ची व्हॅल्यू आपल्याला 2 मिळालेली आहे. 2. इथे 5,2. आता दोन्ही इक्वेशन्सचे टेबल्स आपल्याकडे आता रेडी आहेत. आपण ग्राफच्या मदतीने x आणि y चे पॉइंट्स काढणार आहोत. चला तर ग्राफ बघूया आता. फर्स्ट इक्वेशन आपला x प्लस y इज इक्वल्स टू 5 आणि याचे कोऑर्डिनेट्स 0, 5, 5, 0, -2 आणि 7, 8, -3 असे आपण काढलेले आहे. आणि दुसरा जो इक्वेशन आहे x मायनस y इज इक्वल्स टू 3 याचे कोऑर्डिनेट्स आपण 0, -3, 3, 0, -4, -7 and 5, 2 हे दोन्हीचेही आपल्याला इक्वेशनचे कोऑर्डिनेट्स आपण काढून ठेवलेले आहेत. आता आपण याच्यावर प्लॉट करूया. हा 0 आहे ओरिजिन, 0, 5. x is the 0 and y is the 5. हा वाला पॉइंट इथे येईल. नेक्स्ट 5, 0, 5 आणि 0 हा येईल. नेक्स्ट -2 and 7. x ची व्हॅल्यू आहे -2 म्हणजे आपल्याला लेफ्ट साइडला जायचे आणि y ची व्हॅल्यू 7 असल्यामुळे आपल्याला हा पॉइंट वरती येईल इथे. नेक्स्ट 8, -3. x ची व्हॅल्यू 8 आहे म्हणजे आपल्याला पॉझिटिव्ह साइडला जायचं आहे आणि y ची व्हॅल्यू -3 असल्यामुळे आपल्याला खालती बघायचं आहे. हा पॉइंट आहे हा वाला 8, -3. इथे आपण पॉइंट्स लिहून घेऊया. हा आहे 5, x ची व्हॅल्यू 5 आणि y ची व्हॅल्यू 0 आहे आणि हा 0, 5 आहे आणि हा वाला जो पॉइंट आहे तो -2, 7 असा आहे. आता ह्या चारही पॉइंट थ्रू आपल्याला एक लाईन काढायची आहे यांना जॉईन करत. आणि हे लाईन असल्यामुळे आपल्याला दोन्ही साइडने एरो द्यायचा आहे आणि याच्यावरती हा कोणता इक्वेशन आहे हे लिहायचं आहे. x प्लस y इज इक्वल्स टू 5 आणि इथे आपल्याला स्केलही मेन्शन करायचं आहे. स्केल ऑन x ऍक्सिस 1 सेंटीमीटर, 1 युनिट इज इक्वल्स टू 1 सेंटीमीटर आणि y ऍक्सिस सुद्धा सेम 1 सेंटीमीटर इज इक्वल्स टू 1 युनिट. नेक्स्ट 0, -3. x ची व्हॅल्यू 0 आहे, y ची व्हॅल्यू -3 असल्यामुळे आपल्याला इथे खालती येईल पॉइंट. नेक्स्ट 3, 0. हा 3 x ऍक्सिस ची व्हॅल्यू 3 आणि y ची व्हॅल्यू 0 आहे. हे दोन पॉइंट -4 आणि -7. -4 म्हणजे लेफ्ट साइडला आणि -7 एट द डाऊन साइड. हे -4 चा आणि हा -7 हा पॉइंट आहे. -4, -7 आणि हा वाला पॉइंट होता -3, 0 आणि हा वाला पॉइंट आहे 3, 0. आता लास्ट आहे 5, 2. हा 5 आहे आणि हा 2 हा वाला पॉइंट. आता ह्याही चारही पॉइंट्सला आपल्याला जॉईन करत एक लाईन काढायची आहे. एरो द्यायला विसरायचं नाही कारण हे लाईन आहे. हा इक्वेशन x मायनस y इज इक्वल्स टू 3 हा इक्वेशन आहे सेकंड इक्वेशन. आता या दोन्हीचे इंटरसेक्शन पॉइंट हा भेटलेला आहे आपल्याला. आता x ची व्हॅल्यू आहे 4 आणि y ची व्हॅल्यू आहे 1. 4, 1 हा इंटरसेक्शन पॉइंट आहे म्हणजे x इज इक्वल्स टू 4 अँड y इज इक्वल्स टू 1 is the solution. किंवा x, y is equals to तुम्ही 4, 1 असेही रिप्रेझेंट करू शकता.
क्वेश्चन नंबर 3, x plus y is equals to 0 and 2x minus y is equals to 9. फर्स्ट इक्वेशन आहे x plus y equal to 0. त्याच्यासाठी टेबल प्रिपेअर करूया. x y x comma y here x ची व्हॅल्यू 1 पुट करूयात. x plus y is equal to 0. x ची व्हॅल्यू जर 1 पुट केली तर y ची व्हॅल्यू किती येणार आहे? y is equals to 0 minus 1 minus 1. आणि इथे आपल्याला इझिली समजून जाईल की x आणि y चे व्हॅल्यूज घेताना इक्वल टू 0 आला पाहिजे. म्हणजे इथे जर 1 असेल तर इथे -1 राहायला पाहिजे. तर या दोघांना ऍड केल्यावर आपल्याला 0 भेटेल. Just we have to change the signs and the numbers will be the same. Next, -1 घेऊयात. हा -1 असेल तर आपल्याला +1 घ्यायचा आहे. म्हणजे 1, -1 आणि इकडं -1, -1. नेक्स्ट, ही व्हॅल्यू आपल्याला कशी मिळालेली आहे? x plus y equal to 0 आहे आणि x च्या ठिकाणी आपल्याला जर -1 पुट केलो तर y ची व्हॅल्यू किती? इक्वल्स टू 0. आता y इज इक्वल्स टू हा -1 इकडे गेला तर प्लस होईल. 0 plus 1 which is equals to 1. नेक्स्ट, आपल्याला x च्या ठिकाणी -3 पुट करूया. x plus y equals to -3. मग y ची व्हॅल्यू x plus y is equals to 0. x च्या ठिकाणी आपल्याला -3 पुट करायचे. y is equals to 3 होणार आहे. कारण हा -3 इकडे गेला तर +3. 0 plus 3 is the 3. हे -3, 3. आता इथे जर x ची व्हॅल्यू जर 4 असेल तर y ची व्हॅल्यू सांगा बरं काय असणार आहे? -4. राईट. कारण जस्ट वी हॅव टू चेंज द साइन. 4, -4. हे आपले कोऑर्डिनेट्स रेडी आहेत. आता इक्वेशन नंबर 2 चे कोऑर्डिनेट्स रेडी करूया. इक्वेशन नंबर 2 साठी आपण टेबल प्रिपेअर करूया. 2x minus y is equals to 9. इथेही आपल्याला 4 व्हॅल्यूज घ्यायचे आहेत. x y x y. x ची व्हॅल्यू अगोदर आपण 1 पुट करूया. मग काय भेटेल y ची व्हॅल्यू बघूया. 2x minus y is equals to 9. Put x is equals to 1. 2 into 1 minus y is equals to 9. 2 minus y is equals to 9. Y will be 2 minus 9 is equals to y. Y will be -7. 1, -7. These are our coordinates. Next, x is equals to 2 put करूया. x is equal to 2 put करा आता इथे. 2 2 जा 4. 4 minus y is equals to 9. हा y इकडे जाईल आणि हा 9 इकडे येईल. 4 minus 9 is equals to y. 4 minus 9 -5. y will be -5. Next, आता x is equals to 6 पुट करूयात. x is equal to 6 पुट केल्यावर 2 into 6 12 minus y is equals to 9. हा प्लस y इकडे गेला तर हा मायनस y इकडे गेला तर प्लस y होईल. 12 हा +9 इकडे आला तर -9 होईल. इक्वल्स टू y. 12 minus 9 इट इज द 3. म्हणजे y ची व्हॅल्यू 3 आहे. y is equals to 3. नेक्स्ट, x is equals to आपण 7 पुट करूयात. 2 into 7 14 minus y is equals to 9. 14 minus 9 equals to y. How much? 5 equals to y. आता इथे कोऑर्डिनेट्स आपण घेऊया. 2, -5, 6, 3 and 7, 5. Let us plot these equations on the graph. आता याला आपण प्लॉट करूया.
ग्राफ पेपर वरती. x ची व्हॅल्यू 1 आणि y ची व्हॅल्यू -1 आहे. x ची व्हॅल्यू 1 आणि y ची व्हॅल्यू -1 हा पॉइंट. नेक्स्ट -1 आणि 1, x ची व्हॅल्यू आहे -1 आणि y ची व्हॅल्यू आहे +1. -3 and 3, x ची व्हॅल्यू आहे -3, x ची व्हॅल्यू आहे -3 आणि y ची व्हॅल्यू आहे +3. नेक्स्ट 4 and -4, 4 and -4 म्हणजे इथे. आता या चारही पॉइंट्सला कनेक्ट करत एक लाईन ड्रॉ करूया. x plus y is equals to 0 हे पॉइंट 4, -4 आणि हा पॉइंट आहे 1, -1 हा पॉइंट आहे -1, 1 आणि हा पॉइंट आहे -3, 3. नेक्स्ट 1, -7 आहे, हा 1 आहे आणि -7 म्हणजे डाऊन साइडला येईल कारण y ऍक्सिस ची व्हॅल्यू -7 आहे. 1, -7. 2 and -5 हा 2 आहे आणि हा -5 आहे, हा वाला पॉइंट येईल इथे. नेक्स्ट 6, 3, x ची व्हॅल्यू 6 आहे आणि y ची व्हॅल्यू 3 आहे, त्यामुळे हा पॉइंट इथे येणार. नेक्स्ट 7, 5 हा 7 आहे आणि 5 ची व्हॅल्यू इथे आहे 5. आता हे आपण चारही पॉइंट्सला आपण जोडूया. -1, -7, here is 2, -5, इथे 6, 3 आणि हा आहे 7, 5. आता इथे पहा, हा दोन्हीचा इंटरसेक्शन पॉइंट हा आहे, हा आपला सोल्युशन आहे. आता इथून x ची व्हॅल्यू आहे 3 आणि y ची व्हॅल्यू आहे -3. इथून x is equal to 3 and y is equals to -3. Therefore 3, -3 is the solution. अशा प्रकारे आपण हे दोन्ही क्वेश्चन या ग्राफ मध्ये सॉल्व्ह केलेला आहे. आता पुढचे 3 क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी माझा पुढचा व्हिडिओ बघा. थँक यू.